वेलकम टू कृष्ण ब्लॉग। तर आज आमची फॅमिली चालली आहे गणपतीपुळ्याला. तर खूप दिवसातून म्हणजे खूप वर्षातून योग आला आहे गणपतीपुळ्याला जायचं. तर आम्ही रात्रीचं निघलो होतो. आम्ही 10 वाजता घरून निघलो. आमचं खरं तर न्यू इयरला जाण्याचा प्लॅन होता, पण काही कारणांमुळे आम्ही 1 तारखेला संध्याकाळचं निघलो आणि नंतर आम्ही पहाटे तिथं 6 वाजता पोचलो. आणि हे बघा आमच्या झोपेतून उठून अशा अवतार झाले सगळ्यांचे. खूप कंटाळलो होतो. सलग 8 तास प्रवास करून आम्ही पोचलो गणपतीपुळ्याला. तर हे गणपतीपुळ्याचं दृश्य काय सांगायचं, कौलारू घरे आणि अशी सगळीकडे नारळाची झाडं बघून खूप छान वाटलं. एकदम निसर्गरम्य वातावरण आहे कोकणातलं. तर तिथून आम्ही अंघोळीसाठी एक रूम बुक केली. आम्ही सगळ्यांनी अंघोळ करून, तर अंघोळ करायला म्हणजे बाथरूमला आणि टॉयलेटला तिथं 50 रुपये चार्ज होते एका माणसाला. आणि त्यानंतर आम्ही फ्रेश झालो आणि निघालो गणपतीचे दर्शन करायला. हे आहे मुख्य द्वार गणपतीपुळ्याचं आणि तिथून आम्ही लाईनने दर्शन घेतलं. खूप गर्दी होती न्यू इयरमुळे, प्रचंड गर्दी होती. आता तुम्ही बघताय, त्यापेक्षा मी तुम्हाला समुद्रावर गेल्यावर अजून दाखवेन. त्यानंतर तिथं कॅमेरा अलाउड नव्हता. नंतर मग बाहेर आल्यावरती इतकं छान मंदिर आहे ना हे, इतकं भारी, म्हणजे त्याचं कलरिंग ते इतकं छान वाटत होतं ते. आणि गर्दी बघा किती आहे. शाळेच्या ट्रिप होत्या, काही माणसं फॅमिलीने फिरायला आली आणि इथे भली मोठी रांगोळी काढली होती. आम्ही सगळ्यांनी फोटोशूट केलं तिथं. आणि नंतर ना आम्ही गेलो बीचवरती. आम्ही पहिल्यांदा आयुष्यात समुद्र पाहिला होता. तर इतकं छान वाटत होतं ना समुद्र पाहून. ते पाणी जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत पाणी. आणि नंतर आम्ही कोकम सरबत पिऊ आणि कोकम सरबत पेले आणि जर अशी मस्ती केली पाण्यात. रील हे काढले. तर ही माझी बहिणांनी रील काढली. खूप छान वाटत होतं. खूप मज्जा मस्ती केली. त्याच्यानंतर आम्ही जेवण केलं आणि परत गेलो आम्ही जयगड बघायला. तर हे बघा कोकणातली घरं आणि रिसॉर्ट इतकं छान वाटत होतं ना. आणि इथून आम्ही गेलतो ना, तर तिथे इतका जवळ समुद्र दिसत होता आणि इतका क्लीन होता. तिथं कोणीच पर्यटक नव्हते. आणि नंतर आम्ही जयगडला गेलो. इतकं कंटाळलो होतो ना प्रवास करून रात्रीचा. नंतर म्हणजे कोकण स्वर्गच म्हणावं लागेल, इतकं छान वाटत होतं. त्यानंतर हा आहे जयगड. ह्याला पायऱ्या जमिनीवरतीच असलेला किल्ला आहे. तर खूप तडजोड झाली होती किल्ल्याच्या आतून. फक्त कडाचे हे काय म्हणतात त्याला, कडाचाच भाग आणि आतमध्ये काही थोडासा पडलेला भाग शिल्लक होता. पण तसा किल्ला छान होता. इथून समुद्राचा व्ह्यू एकदम छान दिसत होता. आम्ही तिथे थोडा वेळ फिरलो. आम्ही तर काय गेलोच नाही संपूर्ण किल्ला बघायला. आम्ही तिघीजणी खूप कंटाळलो होतो, मग तिथंच बसलो. आणि त्यानंतर आम्ही निघालो आमच्या घराच्या रस्त्याकडे. तर इथे आता सगळे रस्त्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळे इतका वेळ लागत होता जायला. आणि त्यानंतर आम्हाला संध्याकाळ झाली घरी यायला.